रामनवमीच्या दिवशी काही राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात आणि नशिबाची जोरदार साथ मिळणार आहे. या सगळ्या गोष्टी एका दुर्मिळ योगामुळे घडत आहेत, जो अनेक वर्षांनी एकदाच येतो, ज्यामुळे हा काळ काही राशींसाठी सोन्यासारखा ठरणार आहे. या योगाचा थेट परिणाम काही खास राशींवर होणार आहे. यात तुमच्या राशीचा समावेश आहे का? चला जाणून घेऊया. 26 मार्च रोजी आहे रामनवमी. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि रवी योग यांचा दुर्मिळ संगम या दिवशी होत आहे. सूर्य आणि गुरुचा शुभ प्रभाव असल्यामुळे अनेक राशींसाठी हा काळ सुवर्ण काळच ठरणार आहे. आता या माहितीच्या आधारे या खास योगांचा प्रत्येक राशीवर कसा परिणाम होईल, चला सविस्तर जाणून घेऊया. पहिली मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ आत्मविश्वास देणारा आहे. सूर्याचा प्रभाव मेष राशीच्या व्यक्तींच्या नेतृत्वावर जास्त प्रभाव टाकेल आणि त्यांच्या प्रकल्पांना गती देईल. जर तुम्ही नवीन व्यवसाय किंवा नोकरी सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा दिवस अत्यंत शुभ आहे. मेष राशीच्या व्यक्तींना या काळात मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर वृषभ राशी, तुमच्यासाठी आर्थिक स्थैर्य हा या काळाचा मुख्य विषय असेल. रवी योगामुळे गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः रिअल इस्टेट किंवा सोन्यामधील जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कौटुंबिक गरजांवर खर्च होईल, पण तो आनंददायी असेल. त्यानंतर मिथुन राशी, तुमची संवाद कौशल्य शिखरावर असतील. रखडलेली कामं केवळ चर्चेतून सुटू शकतात. नेटवर्किंगमुळे नवीन संधी चालून येतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासात एकाग्रता वाढवणारा ठरणार आहे. त्यानंतर कर्क राशीच्या व्यक्तींना भावनिक दृष्टिकोनातून हा काळ खूप महत्त्वाचा असणार आहे. तुमचे अंतर्ज्ञान तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. चंद्राच्या स्थितीमुळे मानसिक शांती लाभेल. फक्त अतिविचार टाळावा. त्यानंतर सिंह राशीसाठी हा काळ राजयोग सदृश्य आहे. तुमच्या राशीचा स्वामी सूर्य प्रबळ असल्याने कार्यक्षेत्रात तुमची दखल घेतली जाईल. मोठ्या जबाबदाऱ्या आणि पदोन्नतीचे योग आहेत. वरिष्ठांकडून कौतुक होईल. त्यानंतर कन्या राशी, तुमच्या कामातील अचूकता आणि कार्यक्षमता वाढणार आहे. जे प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून सुटत नव्हते ते आता मार्गी लागतील. आरोग्यात सुधारणा होईल आणि शत्रूंवर विजय मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. त्यानंतर तुळ राशी, भागीदारीच्या कामात तुळ राशीच्या लोकांना मोठं यश मिळणार आहे. पती पत्नींमधील संबंध अधिक दृढ होतील. जर काही कायदेशीर वाद असतील तर त्यातून मार्ग निघण्याची शक्यता आहे. व्यापारात नवीन करार या काळात होऊ शकतात. त्यानंतर वृश्चिक राशीसाठी हा काळ आत्मविश्वासाचा नक्कीच आहे. स्वतःच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी तुम्ही या काळात प्रयत्नशील असाल.